25,000 रुपयांची लाच घेणाऱ्या महिला तलाठीवर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली आहे। जळगाव पारोळा येथील तलाठी वर्षा रमेश काकुस्ते यांनी एका वीट कामाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडे गौण खनिजाच्या रॉयल्टीपोटी 25,000 रुपये 13 डिसेंबर 2023 रोजी जमा करण्यास सांगितले। सदर रकमेची पावती न देता माती वाहतूक करण्यासाठी आणखी 25,000 रुपयांची मागणी केली होती, अशी तक्रार वीटकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली व त्या अनुषंगाने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा गारगे वालावकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षक अधिकारी अभिषेक पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाच्या पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस हवालदार राजन कदम, पोलीस शिपाई प्रशांत बागुल, चालक पोलीस शिपाई बडगुजर यांनी सापळा रचून तलाठी वर्षा काकुस्ते यांना अटक केली असता पंचासमोर लाच स्वीकारल्याचे त्यांनी मान्य केले। त्यामुळे लाचखोर तलाठी विरुद्ध धुळे पोलीस स्थानकात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। द हिंद न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी।